हॅलो, शिवाजीनगर पोलीस स्टेशन. कुठे? ठीक आहे, तुमचा ॲड्रेस द्या. जत चौक. ठीक आहे, आम्ही पोचतो. सर, एक कॉल आला होता. एक विचित्र तक्रार आहे सर. विचित्र तक्रार आहे? काय तक्रार आहे? कोणी केला होता? सर मी केला होता. 2-3 दिवसापासून वास येत होता, पण सकाळपासून खूप जास्तच येत होता, म्हणून मी तुम्हाला कॉल केलेला. कोण राहता इथे आणि चावी कुठे आहे? प्रितेश आणि शुभम 2 मुलं राहतात भाड्याने, पण 2-3 दिवसांनी ते दिसलेच नाही. कुठे गेले का नाही? बघा रे, हातोडे घेऊन आणि टाळा थोडा. सर, बघा रे, बघा काय मिळतंय का? बघा रे, इकडनं खूप वास येतोय. बघा त्या गोणीत काय. सर सर, 2-3 दिवस झाले, बॉडी सडायला सुरुवात झाली. खूप वास येतोय. आणि सर, ज्या 2 मुलांची मिसिंग कंप्लेंट आपल्याकडे आली होती, त्यांचे फोटो मी याच्याबरोबर क्रॉस चेक केले. हा सर्वेश आहे. सर्वेश, याची बहीण आली होती ना कंप्लेंटला? हो सर. घर कोणाचं आहे? सर, शेजाऱ्यांकडे चौकशी केली तेव्हा कळलं की इथे शुभम आणि प्रथमेश नावाची 2 मुलं भाड्याने राहत होती. पण गेले काही दिवस ते सुद्धा गायब आहेत. गायब आहे. घरमालकाला बोलवून दोन्ही मुलांची डिटेल्स घ्या. ओके सर. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी अभिजित खांडकेकर आणि आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. पोलिसांना सर्वेशची बॉडी शुभम आणि प्रथमेशच्या घरात सापडली. त्यावेळेला ना घरामध्ये शुभम होता ना प्रथमेश. दोघेही एकाच वेळेला गायब झाले होते, पण का ते कोणालाच माहिती नव्हतं. हे दोघं कुठे होते आणि त्यांनी सर्वेशला का मारलं असेल, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर होते. पण त्यातल्या एकाही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर पोलिसांना मिळत नव्हतं. सर्वेशला मारलं म्हणजे कदाचित अश्विनलाही मारलं असेल का, आणि कशासाठी? कदाचित सर्वेश आणि अश्विनच्या केसेस वेगवेगळ्या असतील. कदाचित अश्विन या सगळ्याला कंटाळून पळून तर गेला नसेल ना, की त्याला कोणी किडनॅप केलंय. अहो सर, ती रूम तर दीपकची आहे. दीपक? छे, यांचे काय फोटो दाखवताय साहेब? अहो एवढी मस्तीखोर पोरं होती ना, सगळे खार खाऊन असायचे यांच्यावर. तो सर्वेश, तो तर जास्तच बिघडलेला होता. आणि त्याच्या सोबतचं ते कार्ट अश्विन, अरे बापरे, हायदोस घालून ठेवला होता पोरांनी, विचारूच नका. बाबा, आता काय करायचं? कसं होईल? हे ट्रस्ट मधले पैसे आपल्या हातातून तर नाही जाणार ना? काय बोलू आता? नाही, हे आपल्या हक्काचे पैसे आहेत. मी काय म्हणते, आपण त्या आनंदला जाऊन भेटूयात आणि तो तुमचा कोण वकील मित्र, त्याला पण जाऊन भेटूयात. ठीक आहे? सर, सर्वेशची बॉडी ज्या रूममध्ये सापडली त्या रूममध्ये राहणारे शुभम आणि प्रथमेश, ह्या दोघांचा फोन मी ट्राय केला, पण दोघांचे फोन स्विच ऑफ आहेत. आणि सर, त्या रूमचा मालक कोणीतरी दीपक नावाचा माणूस आहे. शुभम आणि प्रथमेश दोघांचे कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल लोकेशन डेटा काढा आणि दोघांचे फोटो सर्क्युलेट करा. ओके सर. बाकी अश्विन कसा आहे? बरेच दिवस झाले, त्यालाही आणायचं होतं ना सोबत. अश्विन बरं आहे, परीक्षा आली आहे ना तोंडावर, म्हणून मी आणलं. आनंदराव,
मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. बोला ना. म्हणजे खरं तर विनंती करायची होती. बोला बोला. कसं आहे, आमच्या छोट्या घरात माझं कुटुंब अश्विन राहायला थोडे अडचण होते. तर आम्ही असा विचार केला थोडं मोठं घर घ्यावं. त्यासाठी अश्विनच्या फंडातून काही रक्कम मिळाली असती तर बरं झालं असतं. कसं आहे ना मामा, मला समजते की तुम्हाला घर घ्यायचं आहे अश्विनसाठी, पण आमच्या पॉलिसीप्रमाणे अश्विन जोपर्यंत 18 वर्षांचा होत नाही तोपर्यंत दर महिन्याला त्याला आम्ही फक्त 20,000 रुपये देऊ शकतो. एकदा का तो 18 वर्षांचा झाला की मग तो त्याच्या फंडातनं पैसे काढू शकतो. पण तोपर्यंत त्या पैशांना ना ट्रस्ट हात लावू शकते ना तुम्ही. बघा ना, काही होत असेल तर बरं होईल. आणि उद्या अश्विनला काही नाही, मी काय म्हणतो, बघतो मी बाहेरून कुठून लोन मिळतं का. चल, उशीर झाला. हां येतो. नमस्कार. हे बघ श्रेया, माझा सगळा प्लॅन झालेला आहे. सो तू आता अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हां, पण नक्की जाऊयात ना पळून आपण. मला ना खूप भीती वाटतेय. एकतर ते पोलीस. हे बघ श्रेया, देख तुझे मुझ पर भरोसा है ना, बस मुझे और कुछ नहीं चाहिए. हे बघ, मी जेव्हा तुला कॉल करेन ना तेव्हा तू घरातून निघ. पण कधी करशील तू फोन मला? हे बघ, मी आज बसचं तिकीट बुक करतो आणि इथून 3 दिवसानंतर आपण पळून जाऊया. ओके ओके. सर, हा शुभम. सर्वेची डेड बॉडी याच्याच घरात सापडली होती. काय रे, का मारलं सर्वेशला? त्या पोराने तुझं काय बिघडवलं होतं? हा, देऊ काय ठेवून? साहेब, मी मगाचपासून तुम्हाला सांगतोय हो, मी खून नाही केलाय. त्यावेळेला तर मी घरी गेलो होतो. लास्ट चान्स देतो, नीट आठवून सांग कुठे होतास. साहेब, मी खरं सांगतोय हो, माझा इथे अभ्यास होत नव्हता म्हणून मी माझ्या गावी गेलो होतो, साताऱ्याला. फोन का बंद होता रे? साहेब, गावात रेंज नसते. हवं तर तुम्ही माझ्या घरी जाऊन चेक करा. आणि साहेब, मी खून केला असता तर मी स्वतःहून तुम्हाला भेटायला का आलो असतो. तुझ्या सोबतचा तो प्रथमेश कुठे आहे? तो साहेब, मी गेलो तेव्हा तो इथेच होता. आणि आता तर त्याचा फोनही स्विच ऑफ येतोय. आज हे काय बोलतो ते व्हेरीफाय कर. आणि ये, आता इकडे तिकडे जायचं ना? नाही सर. गरज पडली तर पुन्हा बोलवणार इकडे. हो सर. प्रथमेशला लवकरात लवकर शोधून काढा. ओके सर. चालेल. म्हणजे बघा ना, तुम्ही काहीतरी नक्की करू शका. अगोदर ऐका माझं. अश्विनचा जो फंड आहे ना, तो फक्त आणि फक्त अश्विनसाठीच वापरला जाऊ शकतो. पण एक पर्याय आहे. कुठला? उद्या अश्विन गेला, वर गेला तर, म्हणजे त्याचा नॅचरल मृत्यू झाला किंवा हेल्थ प्रॉब्लेममुळे त्याचा जीव गेला, तर हे पैसे त्याचे गार्डियन्स म्हणजे तुम्हाला किंवा त्याचा जो कोणी नॉमिनी असेल त्यालाच मिळू शकतील. सर, तुम्ही माझं ऐकून का नाही घेते? मी खरंच सांगते, अश्विनच्या मामा मामीनेच त्याला गायब केलंय. एवढ्या खात्रीने कसं सांग? सर, अश्विनच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी 2 करोड रुपये ट्रस्टमध्ये ठेवले होते आणि त्या पैशांवरच त्या मामा मामींचा डोळा आहे. नक्कीच त्यांनीच त्याला गायब केलंय. काय माहित उद्या सर्वेसारखं अश्विनला पण. काय सांगताय काय सर? अहो, मला याबद्दल काहीच माहित नाही. इनफॅक्ट आत्ता मला कळतं की अश्विन गायब झालाय. अश्विनचे तुम्ही केअरटेकर कम लॉयर आहात. अश्विनच्या बाबतीमध्ये जे काही घडतंय त्याची माहिती ठेवणं, चौकशी करणं ही तुमची जबाबदारी आहे. बरं, मला एक सांगा, एवढ्या काही दिवसामध्ये अश्विनचे मामा मामी इथे आले होते? हो, गेल्या 3-4 दिवसांपूर्वी ते येऊन गेले. कशा करता? मामा मामी ते सहजच आले होते. मामांना घर घेण्यासाठी फंडातनं काही पैसे हवे होते, पण
पण काय? सर पण ती मामी ती मी काही विचारणार तोच ते दोघं उठले आणि सरळ निघून गेले. साहेब त्या दोघा विरोधात मी आता केस दाखल करतो. सर, हा अश्विनचा लॉयर आनंद. मी त्याची चौकशी केली पण तो म्हणतो त्याला काहीच माहिती नाहीये. सर मला तर वाटतं की या प्रकरणामध्ये आनंद सुद्धा सामील असणार. अश्विनला गायब करण्यात आनंदला काही फायदा नाही आहे. ते गावात जाऊन चौकशी करा. बघा, सर्वेश आणि अश्विनवरती सर्वात जास्त खार कोण खात होतं. छोट्यात छोटी गोष्ट जरी सापडली ना तरी मला कळवा. प्रथमेशची काही खबर? नाही सर, प्रथमेशच्या बाबतीत अजून काहीच समजलं नाही. हां, पण मी आपले खबरी कामाला लावले. लवकरच काहीतरी कळेल. आसिफ? कोण आसिफ? आणि त्या अश्विनवरती टपून का बसला होता? साहेब, त्या अश्विनमुळेच श्रेयाच्या आणि आसिफचा लफडा तिच्या घरी कळलं होतं आणि त्या श्रेयाला डांबून ठेवलं होतं. तोड काळा करायला गेली तेच माहिती आहे मला. हे सगळं करायला तुला बाहेर पाठवतो आम्ही. इथून पुढे घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही. आताच बंद करून दे. चल, बाहेर जाऊ देणार नाही तुला. चल चल. म्हणून तो साहेब अश्विन आणि सर्वेशवरती भडकला होता. काय रे? माझं आलंय तुला खूप. श्रेया आणि माझ्यावर वॉच ठेवतोस तू. काय सांगितलंस घरी? काय सांगितलंस घरी? काय सांगितलं? अरे पाटील, सोड त्याला, नाहीतर परत त्याच्या मामाला नाव सांगेन आणि तू त्या श्रेयाला परत मारणार. सांगू का नाव? बोल, हात कर. हे नाही सोडणार तुला, नाही सोडणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर श्रेयाचं लग्न दुसऱ्या कोणासोबत झालं ना तर तू तू खलास. आता पटकन सांगायचं, अश्विनला आणि सर्वेशला का मारलंस? का मारलं? साहब आप मेरे को खाली फुकट मार रहे हो साहब. मैंने कुछ भी नहीं किया. गोळा बनू नकोस. आम्हाला माहिती आहे अश्विनने तुझ्याबद्दल घरी सांगितलं आणि त्या गोष्टीमुळे तू खूप भडकला होता त्याच्यावर. आता खरं काय ते सांग, नाही तर देईन एक ठेवून. मान्य आहे सर, मी त्याच्यावरती भडकलो होतो पण पण काय? आणि 12 तारखेला रात्री कुठे होतास तू? साहेब बघ, मी 12 तारखेला त्या दोघांना बघितलं साहेब. साहेब मारू नका साहेब, मी सगळं सांगतो, सगळं सांगतो. साहेब त्या रात्री दाखवतो त्याला मी. हे थांब. तुझ्यामुळे तिला घरात बंद काढून ठेवलंय. हे थांब. कधी ना कधी हाताला लागशीलच. तर या केसच्या बाबतीत मी जितकी खोलवर जाऊन चौकशी केली त्याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ही केस खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ठीक आहे ना, नाही कोणी वेळ लागेल पण हा गुंता आपण सोडवायचा. सर, सर्वेचा PM रिपोर्ट. मृत्यू पहाटे 3 ते 4 मध्ये झालाय. गळा दाबून मारण्यात आला. आसिफ आपल्याला म्हणाला की तो संध्याकाळी 8 वाजता या दोघांना भेटलो होता. तर म्हणजे जे काही घडलंय ते रात्री 8 ते पहाटे 4च्या दरम्यान घडलंय. आठ ते 4 दरम्यान हे दोघं ज्यांना ज्यांना भेटले त्या सगळ्यांना उचला आणि सगळ्यांची चौकशी करा. ओके सर. अहो, त्या वकिलाकडून काम होणार आहे का? नाहीतर आपण दुसरा वकील बघू. मम्मी, अगं असल्या कामात घाई नसते करायची. हो, तुला सगळंच माहिती आहे याला. शांत राहा, वकिलाचा फोन आहे. हां, हॅलो वकील साहेब, बोला ना. अहो तुम्ही काही काळजी करू नका. तुमचे पेपर बनवायला घेतलेत. अहो 2 दिवसात तुम्ही करोडपती व्हाल. थोडं माझ्या पैशाचं पण बघा.
ही काही सांगायची गोष्ट आहे का? वकील साहेब, जसे पैसे येतील आधी तुमच्या आणून देतो बघा. थँक्यू सो मच. झालीस तू करोडपती. माझा एकुलता एक भाऊ सोनू. मला वाटलं नव्हतं की तो असं मला अचानक सोडून जाईल म्हणून. धनश्री, सांभाळ स्वतःला. तुला कोणावर संशय आहे का? म्हणजे कोणाकडून तुम्हाला धोका वगैरे होता का? नाही सर, मी आणि सोनू आम्ही दोघंच होतो एकमेकांसाठी. मला तर काही आयडिया पण नाही आहे सर. माझा एकुलता एक भाऊ सोनू, कोणी का मारेल त्याला? सर्वेशला तू कुठे कुठे शोधलंस? म्हणजे सर्वेश आणि अश्विनचा एखादा असा फेवरेट स्पॉट होता का जिथे ते जात असतील? नाही सर, ते नेहमी घराच्या जवळच खेळायचे. अशी कुठला स्पेशल स्पॉट वगैरे नाही. साहेब, काही पत्ता लागला का आमच्या अश्विनचा? साहेब, 7-8 दिवस झाले. कुठे असेल आमचा अश्विन? अच्छा, एवढी काळजी होती तर मग त्याच्यावरती लक्ष ठेवायला होतं ना तुम्ही. जाऊ दे, तुम्हाला बोलण्यात काय अर्थ आहे म्हणा. मला एक सांगा, 12 तारखेला नेमकं काय झालं होतं? म्हणजे आता इथे सांगताय की पोलीस स्टेशनला नेऊन विचारू? साहेब, मी सांगते. 12 तारखेला दीपक घरी आला होता आणि मग अरे पोरावरती काही लक्ष आहे की नाही तुमचं? काय झालं काका, असं का बोलताय? अरे मला काय विचारतोय? काय बोलताय? अरे ती रेणू तुमच्या भाच्याला गोड गोड बोलून मुंबईला घेऊन जायला निघाली आहे. काय? मग आज सांगतेस तिला? तुझ्यासाठी अजून काही आणू का बनवू? नाही, नको. काय ती भवानी? ये, कुठे घेऊन जातेस तू माझ्या भाच्याला? आणि काय रे ये? अहो, मारताय का तुम्ही त्याला? तेच म्हणजे अगं भाचा आहे माझा. मारेन झोडेन काय करेन तू मला विचारणारी कोण? चल रे घरी. 2-2 दिवस पोरगा उपाशी असतो तेव्हा कुठे जातं तुमचं प्रेम? उपाशी काय, जेवायला मिळतं त्याला. 2 टाइम गिळतो तो घरात. नाही, तू सांगणार मला आता याला कसं वागवायचं ते? हा? चल रे घरी. चल. नाही येणार तो. काय येईल तो तुमच्या सोबत? ए चोप, आवाज नाही पाहिजे. चल रे, सोड त्याला. चल. प्रेमाने घ्या जरा. प्रेमाने काय घ्या? ऊस लावायची ना माझ्या मुलाला, सांगून द्या. लावत नाही या. चल, त्याला सांगा ना त्यांना. रेणू जाऊ दे त्यांना. जाऊ दे. मग आम्ही त्याला घेऊन घरी आलो, पण त्या रात्री तो पळाला. त्यानंतर त्याचं काय झालं आम्हाला काही माहिती नाहीये साहेब. कुठे असेल माझं भाचा? सर, कदाचित रेणूनेच त्याच्यासोबत काहीतरी केलं असेल, कारण ती त्याला तिच्यासोबत घेऊन जाणार होती. आम्ही काही दिवसातच इथून जाणार आहोत. कुठे? मुंबईला. तू येशील का रे आमच्यासोबत? मिस्टर मोहिते, अश्विनच्या घरच्यांचं म्हणणं आहे की अश्विन गायब होण्यामागे तुमचा, स्पेशली तुमच्या मिसेस रेणूचा हात आहे. अहो साहेब, आम्ही असं का करू? उलट तोच आमच्यासोबत यायला तयार झाला होता. मिस्टर मोहिते, अश्विन हा अंडर एज आणि पोलिसांपासून काही लपवून ठेवू नका म्हणून सांगतोय. 12 तारखेला नेमकं काय घडलं होतं हे अगदी स्पष्ट सांगा. साहेब, अश्विनच्या घरचे त्याला नीट वागवत नव्हते म्हणून मी त्याला माझ्यासोबत घेऊन जाणार होते आणि त्यासाठी तो तयार पण होता. पण त्या दिवशी त्याच्या घरचे आले आणि त्याला जबरदस्ती इथून घेऊन गेले. जाताना पोरगा खूप रडत होता. मामा मामीकडे अश्विनला मारायचं स्ट्रॉंग मोटिव्ह होतं, पण तरी सुद्धा पोलिसांना आता ही शंका येत होती की या रेणूनं कदाचित अश्विनला गायब तर केलं नाही ना. कारण स्पष्ट होतं, रेणूला एक मूल हवं होतं आणि अश्विनला आई. प्रथमेशचा अजूनही पोलिसांना काहीही पत्ता लागत नव्हता.
प्रथमेश असा गायब झाला होता जणू तो त्या वस्तीमध्ये कधी राहतच नव्हता. अजूनही अश्विन आणि सर्वेश 11 ते 5 मध्ये कुठे होते हे कोणालाही कळलं नव्हतं. आणि त्यातच पोलिसांना एक नवीन लीड मिळाला. सर, हे कॉन्स्टेबल नारायण कदम आहे. सर, यांनी 12 तारखेला रात्री अश्विन आणि सर्वेशला पाहिलं होतं. हो सर, मी 12 तारखेच्या रात्री अश्विन आणि सर्वेशला पाहिलं होतं. कारण त्या रात्री मी पेट्रोलिंगला होतो. तेव्हा सर्वेश आणि अश्विन पहाटे 2-3च्या सुमारास गोखले रोड इथे सापडले होते म्हणून. आणि त्यानंतर त्यांना मी घरीही सोडलं होतं. नेमकं त्यांना कुठे सोडलं सांगू शकता का? सर, सर्वेशच्या घरी. आणि सॉरी सर, मी उशिरा माहिती देतोय कारण काही दिवस मी रजेवर गेलो होतो. आणि जेव्हा मी परत आलो तेव्हा दोघांचे फोटो पाहिले आणि लगेच चौकीत संपर्क केला. ठीक आहे, थँक्यू. ओके सर. याचा अर्थ पहाटे 3 पर्यंत तरी दोन्ही मुलं एकत्र होती. ह्याच्या पुढे काय झालं हे आपल्याला शोधून काढावं लागेल. सर, एक टीप मिळाली. साहेब, तू जास्त मोठा नव्हता, 13-14 वर्षाचाच होता. हा होता का? ते माहित नाही सर, पण कदाचित याच्यासारखाच होता. बरं, त्याच्याबरोबर अजून कोणी होतं? अजून सर एक 24-25 वर्षाचा मोठा मुलगा होता जो त्याला जबरदस्तीने घेऊन जात होता. बघाडे, एक काम करा, इथे आसपास कुठे CCTV कॅमेरे आहेत का चेक करा आणि त्याचं फुटेज काढा. त्याच्याबरोबर कोण गेलं होतं हे तरी निदान कळेल. साहेब, इथं पुढे एक CCTV कॅमेरा आहे. तो जो मोठा बंगला दिसतो ना त्याच्या एंट्रीलाच आहे. आणि तो मुलगा तिथूनच गेला होता. कदाचित त्यात दिसला असेल. ठीक आहे, बघाडे. सर, CCTV मध्ये हा मुलगा दिसून आलाय. केवळ 2-3 सेकंदा करता. CCTV कॅमेरा इतका क्लिअर नाहीये, पण त्याचा चेहरा मात्र क्लिअर दिसतो. याला कुठेतरी पाहिलंय. सर, हा गण्या आहे. हा गण्या निवडणुकीच्या काळामध्ये तोडफोडीसाठी 3 महिने आतमध्ये होता आणि आता सुद्धा हाफ मर्डरसाठी वॉन्टेड आहे. हा सोबत जो मुलगा आहे तो अश्विनच आहे का? सर, तो मुलगा पाठमुरा बसल्या कारणाने तो अश्विनच आहे की नाही हे सांगू शकत नाही. ठीक आहे, हा फोटो सगळीकडे सर्क्युलेट करा आणि या एरियामध्ये सिव्हिल ड्रेसमध्ये फिरा. ओके सर. किती ओरडतोस रे? गप. त्या दिवशी तो पोरगा होता तुझ्यासोबत, कोण होता? कुठला पोरगा साहेब? दाखवा त्याला कोणता पोरगा. सांगतो साहेब, त्या पोराचं नाव अश्विन होतं आणि त्याच्या मामाने सुपारी दिली होती आणि तो मामा त्या दिवशी भेटायला आला होता. नमस्कार. काय काम आहे? पटपट बोल. हां, याला उद्या रात्री गायब करायचं. याला तो मामा जसा बोलला तसा त्या पोराला उचलला मध्यरात्री 3-4 वाजता. मी आधीच फरारी होतो साहेब. खिशात पैसे नव्हते. आणि पैसे नसेल तर तुम्हाला माहिती आहे साहेब की भाई लोकांना कोणी विचारत नाही. म्हणून साहेब हे काम मी घेतलं. अश्विनला उचलला तेव्हा तो एकटाच होता? हा साहेब, एकटाच होता. पण येण्यासारखं पळत होता सर. त्याला उचलला, त्याच्या मामा आधी बोलला त्याला गायब कर. त्याचं डोकं काय फिरलं, नंतर बोलतो त्याला संपून टाक. पण तो पोरगाला शातीर निघाला साहेब. म्हणजे साहेब तो माझ्या हातातनं निसटला साहेब. आणि मी ज्या ठिकाणी त्याला मारणार होतो ना त्या ठिकाणी तो
गण्याने आपल्याला ती जागा सांगितली तिकडे जाऊन सर्च करा. अश्विन कदाचित तिथेच लपून बसला असेल. तिथे नाही सापडला तर मस्तीचा एक राऊंड मारा. ओके सर. बघा सो त्या मामाला घेऊन. ओके सर. अश्विन गण्याच्या तावडीतून सुटला या गोष्टीला आता 1 दिवस होऊन गेला होता, पण अश्विन कोणालाच कसा नाही भेटला. नक्की अश्विन गेला कुठे? कोणालाच काहीच खबर लागत नव्हती की अश्विन नेमका कुठे आहे. अश्विनने एवढं सगळं भोगलं होतं की या सगळ्याला कंटाळून तो पळून तर गेला नसेल ना. आणि सर्वेशचाही पत्ता लागत नव्हता. एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे अजूनही अश्विन जिवंत होता, पण घाबरलेला होता. पोलिसांना त्याच्यासोबत अजून काही वाईट घडण्याच्या आधीच त्याला वाचवायचं होतं. मारू नका साहेब. अरे काय रे, लाज नाही वाटली का एवढ्याशा जीवाला एवढा त्रास देताना? साहेब त्रास त्याला कसला, त्रास आम्हाला होत होता, माझ्या परिवाराला त्रास होतो. त्याच्या फंडांच्या पैशासाठी आम्ही त्याला पोसत होतो ना साहेब. पण फंडातून किती पैसे मिळायचे? 20,000 रुपये महिना. कसं परवडणार साहेब? मुलांचं शिक्षण, खाण्यापिण्याचा खर्च. मग वकिलाशी बोलून प्लॅन केला साहेब. कण्याला सांगितलं की काही दिवसांसाठी अश्विनला गायब कर, पण त्याला मारायचा काही हेतू नव्हता साहेब. नंतर वकील बोलला की अश्विन जोपर्यंत जिवंत आहे फंडाचे पैसे मिळणार नाही. उद्या अश्विन गेला, वर गेला तर म्हणजे त्याचा नॅचरल मृत्यू झाला किंवा हेल्थ प्रॉब्लेममुळे त्याचा जीव गेला तर हे पैसे त्याचे गार्डियन्स म्हणजे तुम्हाला किंवा त्याचा जो कोणी नॉमिनी असेल त्यालाच मिळू शकतील. मग गण्याला सांगितलं त्याला मारून टाक, पण साहेब गण्या त्याला मारायला गेला तेव्हा अश्विन पळून गेला. या सगळ्यात सर्वेश कुठं होता? सर्वेशबद्दल मला काहीच माहिती नाही साहेब, शपथ माहीत नाही साहेब. याला एवढा मारा, पुढच्या वेळेला ते जमिनीवर पडलेले 10 रुपये उचलायला याला टेन्शन आलं पाहिजे. नाही साहेब. सर तो एरिया मी काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा सर्च केला, पण अश्विन कुठेच सापडला नाही. अश्विन गेला कुठे? सर अश्विनच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ते आपल्याला समजलं, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वेशचा कुठेच उल्लेख झाला नाही. हॅलो, कुठलं हॉस्पिटल? ठीक आहे, मी स्वतःच येतो. चल. सर मी या पेशंटला चेक करत होतो तेव्हा मला आठवलं की तुम्ही असे फोटो सर्क्युलेट केले होते, म्हणून मी लगेच तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं. गेले 2 दिवस हा इथेच आहे. याला इथे ॲडमिट कोणी केलं? साहेब मी केला त्याला. त्या गुंडांकडून पळून तो माझ्याकडेच आला होता. मग तुम्ही पोलिसांना सांगायला हवं होतं. बरोबर आहे साहेब, पण त्यावेळेला तो ट्रॉमामध्ये होता, बऱ्यापैकी त्याला लागलेलं, त्यामुळे त्याच्या सिक्युरिटीसाठी मी ही गोष्ट लपवून ठेवली. म्हणजे इनफॅक्ट ही गोष्ट मी तुम्हाला सांगणारच होतो, पण त्याआधी मला ह्याच्याकडून सगळं समजून घ्यायचं होतं साहेब. हे काम पोलिसांचं होतं. सॉरी सर. अश्विन बरं आहेस ना? हो बोलू शकतो? हो काका. मला सांग, त्या रात्री काय झालं होतं? मी तुम्हाला सगळं सांगायला येणारच होतो. त्या दिवशी जेव्हा मामीने मला रेणुकाकीच्या घरातून परत आणलं तेव्हा मला खूप मारलं. घरातून बाहेर काढलं आणि मी जेव्हा परत रेणुकाकीच्या घरी चाललो होतो तेव्हा मी बघितलं की हे बघा, मला हे सगळं नाही आवडत आहे. अरे असं कसं चालायचं? हा? असं कसं चालायचं? हे बघा, जे काही करायचं ते लवकर करा. मला 1 वाजेपर्यंत लोणावळ्याला जायचंय. हे सर्वेश, तो दीपक आहे ना, तो तुझ्या ताईबरोबर जबरदस्ती करतोय. मी सगळं बघितलंय म्हणून तुला सांगायला आलोय.
तो म्हातारीची तर बघतोच त्याला मी आता माझ्या बहिणीवर जबरदस्ती करतोय. चल लवकर. आम्ही परत दीपक काकाच्या घरी जाणारच होतो, पण तेवढ्यात रस्त्यात आम्हाला एक पोलीस काका भेटले. ते आम्हाला ओरडले. काय रे, कुठे फिरताय एवढ्या रात्रीचं? वाजलेत किती? कुठे नाही, आणि कुठे राहता तुम्ही? तिथे नाक्यावर. नाक्यावर? चला बसा गाडीवर, घरी सोडतो. अरे बसा लवकर. हो. मग त्यांनी आम्हाला परत सर्वेशच्या घरी सोडलं. चला सरळ घरात जा. पुन्हा जर दिसलात ना एवढ्या रात्री तर लक्षात ठेवा. मी सर्वेशला सांगतच होतो की आपण उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं सांगूया, पण तो माझं ऐकतच नव्हता. त्याला खूप राग आला होता. ऐक ना, तू असं काही करू नकोस. उद्या सकाळी ना आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची कंप्लेंट करूया. नाही, तुला आत्ताच दाखवायचं मला. सोडणार नाही त्याला. चल माझ्या बरोबर. गेला हा. चल लवकर. काय कशाला हरडावडा करताय? वेळ काय झाली? माझ्या बहिणीवर जबरदस्ती करतो तू? हा थांब, तुझ्या बायकोला सांगतो आणि पोलीस स्टेशन जाऊन तुझी कंप्लेंटच करतो. शांत हो, आरडाओरडा करू नको. वेळ काय झाली बघ, आरडाओरडा करू नको. अरे हा, सर्वांना सांगतो तुझं नाव. थांब. सर्वेश, 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 तू सर्वेश, सर्वेश, सर्वेश. अरे चुकून चुकून झालं रे, चुकून झालं. तुझं नाव दीपक आहे, पण तुझं आयुष्य आता अंधकारमय होणार आहे. भोळेपणाचा आव आणू नको. सगळं माहिती आहे आम्हाला. तू कसं केलं हे सगळं कळलंय. फक्त एवढं सांग, बॉडी शुभमच्या घरात कशी गेली? साहेब, हे मला मुद्दाम नव्हतं करायचं, नकळत घडून गेलो माझ्यातून. तुला जेवढ्या प्रश्नांची उत्तरं विचारलेत फक्त तेवढीच उत्तर द्यायची. देऊ का एक ठेवू? अश्विन त्या दिवशी घरातून पळून गेला तेव्हा मी त्याचा पाठलाग केला, पण तो माझ्या हातातून निसटला. तेव्हा सर्वेशची बॉडी तशीच घरात पडून होती. मला खूप टेन्शन आलं होतं. तेव्हा मला अचानक आठवलं की सर्वेशची बॉडी मी पोत्यात भरली आणि शुभमच्या घरात बेड खाली सरकवली.
मला कोणी पाहिलं नाही म्हणून मला वाटलं की पोलिसांना समजणार नाही. चुकीचं वाटलं. एका बाजूला पैशांसाठी सख्ख्या मामानं अश्विन सारख्या अनाथ मुलाचं आयुष्य पणाला लावलं होतं आणि दुसरीकडे इज्जत जायला नको म्हणून दीपकच्या हातून नकळत का होईना सर्वेशचा खून झाला होता. सर्वेशची बहीण त्या दिवशी दीपक सोबत स्वतःच्या मर्जीनं गेली होती आणि त्याचे तिला पैसेही मिळत होते. ती एक वेश्या होती, पण ही गोष्ट सर्वेश आणि अश्विनच्या कल्पनेपलीकडची होती. आजकाल कुठल्या गोष्टीसाठी माणूस कुठल्या थराला जाईल हे आपण सांगूच शकत नाही. मॉरल ऑफ द स्टोरी हेच की प्रत्येक नातं तपासून घ्या. या नात्यामध्ये न दिसणारा दुरावा तर तयार होत नाहीये ना, याबाबत नेहमी सतर्क राहा. आजच्या भागात मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन केससह, नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.